असणार आहे आणि काय वाटतं काय असेल ठाणे लोकसभेचं पुढील चित्र? अद्यापही काउंटिंग सुरू आहे, त्यामुळे मी त्यावरती काही बोलू शकत नाही. पण एवढंच तुम्हाला सांगेन, ठाणे आणि एकनाथ शिंदे हे जे समीकरण आहे ते कोणी बदलू शकत नाही. सर मताधिक्याने आपण निवडून येणार असं तुम्हाला वाटतं? अद्यापही चला सध्याला आपण जर पाहिलं तर अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर असल्याचं आपण बघतोय. काटेकी टक्कर आहे. निलेश लंकेच्या बाबतीत या ठिकाणी आवर्जून असं सांगायला पाहिजे की पारनेर विधानसभा मतदारसंघाचा एक आमदार जो इथे एका खासदाराला विखेंच्या एकूणच सहकार जागेशी निगडीत असलेल्या क्षेत्राला धक्के देण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात जास्त या निवडणुकीत जर आपण मुद्दा पाहिला तो दुधाला न मिळणारा भाव हा गाजला. कारण स्वतः विखे दुग्ध विकास मंत्री असताना सुद्धा ते त्यांच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला दुधाला योग्य भाव देऊ शकले नाही. हा प्रचार जो होता तो फार तिथे जोरदार गाजला. मला सुषमाताईंना विचारायचं आहे, सुषमाताई गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही सातत्यानं एक मुद्दा लावून धरला. तुम्ही खोक्यांबद्दल बोलला, तुम्ही वेगवेगळे मुद्दे आरोप केले, गद्दार बिद्दार सगळे म्हणालात. म्हणजे वातावरण निर्मिती अशी केली की ह्यांना एकही मत मिळालं नाही पाहिजे. पण आता 6 जागांवरती विशेषतः ठाणे जे शिवसेनेसाठी खूप महत्त्वाचं होतं, आतापर्यंत बालेकिल्ला होता, आजही तिथल्या जनतेचा आणि 6 ठिकाणचे ते समोर दिसतात शिवसेनेचे, जनतेने त्यांच्यावर सुद्धा विश्वास दाखवलेला आहे, हे नाकारता येणार नाही. तुमच्या बरोबरीने जवळपास मला असं वाटतं की ज्या लीड आपल्याला दिसत आहेत, काही पॉकेट्स ओपन होत आहेत, त्यामुळे त्या लीड्स दिसत आहेत. पण 5 वाजेपर्यंत बऱ्याच गोष्टी कव्हर अप होतील. मी यात अजून एक गोष्ट ऍड केली पाहिजे. रवींद्र वायकर साहेब असतील किंवा अजून काही लोक, तर तो विश्वास शिंदेंवरचा विश्वास नाहीये किंवा तो विश्वास गद्दारी केली या भूमिकेवरचा नाहीये. तर हा जो विश्वास आहे हा त्या व्यक्तीने व्यक्तिगत केलेलं तिथलं काम किंवा नरेश मस्केंचा आपण आता ऐका एक्झॅक्टली मी लेट मी फिनिश दादा. नरेश मस्केंचा बाईट आपण दाखवला. नरेश मस्के ज्या मतदारसंघात येतात त्या मतदारसंघामध्ये मीरा भाईंदर सारखा एरिया आहे, ज्या मीरा भाईंदर मध्ये गीता जैन आहेत किंवा जिथे बऱ्यापैकी जो टक्का आहे तो जैन मारवाडी टक्का आहे. त्यामुळे त्या ठिकाणचं कास्ट कॅल्क्युलेशन असेल, त्या ठिकाणचं रिजनल पॉलिटिक्स असेल, लोकल इश्यूज असतील, अशा अनेक गोष्टी मॅटर करतात. बरं मग ताई असं असेल तर सांगलीमध्ये चंद्रहार पाटलाची जी पिछडी दिसून येते त्या बाबतीत काँग्रेसनेच आपल्या उमेदवाराचं काम केलं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कारण विशाल पाटीलने अजूनही आपली आघाडी कायम ठेवली, त्यांनी गुलाल उधळलेला आहे. म्हणजेच काँग्रेसने काँग्रेसच्याच अपक्ष उमेदवारासाठी काम केलं, चंद्रहार पाटलासाठी केलं नाही. तुमच्यासोबत धोका झाला का सांगलीत? ऐका विलास दादा आणि आपल्या दोघांचं मी पहिल्यांदा आता कौतुक करते की काहीही झालं तरी आमचा विजय मान्य न करता आमच्यात काय चुका झाल्या. आम्ही तर तुम्हाला सभागृहात बघायचं म्हणालो, तुमचं कौतुक केलं, त्याची कारण विचारली तुम्हाला. दादा आता बोलू द्या ना, आता तुम्ही बोललात की आता मला बोलू द्या ना. आणि जे काही तुम्ही सांगलीचं म्हणताय ना, तर सांगलीमध्ये निश्चितपणे म्हणजे किती आता भाजपला डोहाळे लागलेले असतील किंवा विरोधकांना डोहाळे लागले असतील तरी मी आठवण करून दिली पाहिजे सत्यजित तांबेंच्या जागेची. सत्यजित तांबे असेच उभे राहिले होते आणि ते निवडून आले. ते निवडून येताना विजयाच्या उंबरठ्यावर असताना देवेंद्रजींच्या सकट अख्ख्या भाजपाला डोहाळे लागले होते की सत्यजित तांबे आता भाजपसोबत जातील काय. परंतु त्यांनी त्यांची नाळ महाविकास आघाडीसोबतची टिकवून ठेवली. अगदी त्याच न्यायाने विशालदादा पाटील सुद्धा ताकदीने महाविकास आघाडीच्या सोबत राहतील. हा एक भाग. दुसरा भाग महत्वाचा असा की एकूण जर राजकारण बघितलं म्हणजे जे काही शिवसेनेने किंवा काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने जे मुद्दे मांडलेले आहेत या सगळ्या मुद्द्यांचं राजकारण बघता किंवा आम्ही लोकांपर्यंत जे काही मुद्दे घेऊन गेलोय त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काही ठिकाणी म्हणजे अगदी काही विधानसभा ज्या प्रभावित असतात जर तिकडच्या मतपेट्या उघडल्या गेल्या तर ती थोडीशी लीड दिसते. परंतु अजून 2-3 तासांनी आपल्याला अजून चित्र बदललं दिसेल.